तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण हिंगोली जिल्ह्यातील कणका या गावात आलेलो आहोत. आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वरजी. त्यांना आपण विचारूयात की आपल्या यशवंतेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड हिंगोली तर्फे त्यांना करडी, हरभरा, तूर व चिया यासाठी मार्गदर्शन देण्यात आले होते व आपली कंपनी ऑरेंज सिटी प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीशी संलग्न आहे. तर आपण ऑरेंज सिटी लायसेन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे जैविक औषधी वापरत आहोत. तर त्यांना आपण आता फरक विचारूयात. तर तुमचं नाव काय? ज्ञानेश्वर सोनटके. तर ज्ञानेश्वरजी, आपण तुम्हाला वापरण्यासाठी काही जैविक औषधं दिले होते. हा हा तर त्या औषधीनंतर तुम्हाला काय फरक दिसला? फरक अशा प्रकारे दिसला, पीक मध्ये एकदम असं फ्रेश राहते आणि अळीचं पण प्रमाण कमी आहे त्याच्यात. आणि आपण हे आता बघू शकता, तुम्ही एकच फवारणी केलेली आहे आणि हे पीक आता म्हणजे बरेच काही फरक आहे याच्यात आणि वाढलेलं पण आहे. अजून याची वाढ पण व्हायची बाकी आहे. आणि फुलं हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे धरलेले आहेत. तरी अजून बरेच याचा विकास व्हायचा राहिलेला आहे अजून. अच्छा, तर बाकीच्या म्हणजे जे केमिकल वापरतात त्या हरभऱ्यांच्या तुलनेत आणि या हरभऱ्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटते? फरक म्हणजे एक तर यांच्यावर म्हणजे असं हे झाड बघा तुम्ही, यांच्यावर असं हे लवचिकपणा आहे आणि हिरवटपणा टिकून राहते कायम. आणि हे तुम्ही बघू शकता, हे फुलं आणि हे अजून धरायचेच राहिलेले आहेत आणि सर्व एकसारखं दिसते. आणि बाकीच्या हरभऱ्याला दुसऱ्या औषधापेक्षा याची एकच फवारणी आहे, बाकीच्या 3-3 फवारणी झालेल्या आहेत. तर आपण एकाच फवारणीमध्ये रिझल्ट आलेला आहे आपल्याला. आणि अजून 2 फवारण्या आपल्याला करायच्या आहेत याच्यासाठी. तर फुटव्यांची संख्या कशी आहे हरभऱ्याला? फुटव्यांची संख्या चांगली आहे, तुम्ही बघू शकताय. अजून फुटवे धरायचे हे तर आता सुरुवात आहे, फक्त पहिली फवारणी आहे आपली. आणि अजून याला अजून वाढायचे राहिलेलीच आहे. फुटवे अजून मध्ये करणार आहे, जास्त वाढायचं राहिलेलं आहे अजून. तरी आपल्याला फरक खूप पडलेला आहे फवारणीमध्ये. इतर फवारणीपेक्षा एका फवारणीमध्ये रिझल्ट आपल्याला आलेला आहे आणि चांगल्या प्रकारचे औषध आहे. फुलांची संख्या पण चांगली दिसत आहे. फुलांची संख्या पण चांगली दिसत आहे आणि अजून आणखीन फुलं धरायचे राहिलेले आहेत. आता बरेचसे हरभरे मर लागली होती हरभऱ्यांना. हा, आता आपल्या हरभऱ्याला कुठं अजून एक झाड पण कुठं मर लागलेली नाही आणि काहीच नाही. ते औषध फवारल्यामुळे चांगले औषध आहे आणि ते आपल्याला रिझल्ट आलेला आहे. बोलू तर आपली करडी कशी आहे? करडीला पण आम्ही एक फवारणी केली, त्यावेळेस थोडं असं बारीकच होतं. एका फवारणी केल्यानंतर चांगले 2-2.5 फुटापर्यंत वाढ झालेली आहे करडी पण, आणि फुटवे पण केलेले आहेत. आणि बाकी रोग वगैरे काही? रोग वगैरे काही नाही, मावा नाही, काय नाही. नाही तर आता मावा कसा? मावा आणि आळी आतापर्यंत भरपूर पडायला पाहिजे होता, पण त्याच्या अजून मावा नाही आणि आळी पण नाही त्याच्यामध्ये. आपण किती फवारण्यामध्ये हे केलंय? फक्त एकच आपल्याला फवारणीमध्ये रिझल्ट आलेला आहे आणि अजून 2 फवारण्या आपण करणार आहे याला अजून. आणि आता गव्हामध्ये काय वाटतं तुम्हाला? गव्हामध्ये पण फरक आहे. बाकीचे म्हणजे असं पिवळटपणा यायला आणि तामसरपणा बाकीच्या गव्हावर, आपण फक्त त्याची एकच फवारणी केली आणि अजून आपल्या गव्हावर तामसरपणा नाही आणि पिवळटपणा नाही, कुठं मर पण लागलेली नाही अजून. आणि आपला गहू कसा आहे? गहू एकदम वाढ झालेली आहे गव्हाची आणि आपल्या गव्हाच्या खालीच आहे आसपासचे सगळे गहू. हो. आपण किती फवारण्या केल्या गव्हाला? एकच केलेली आहे, फक्त गव्हाला पण एकच केलेली आहे. चालतं. तर हे आपले ऑरेंज सिटी लायसेन्स प्रायव्हेट लिमिटेडचे जैविक औषधींचे परिणाम आहेत आणि जे की आपण शेतकऱ्यांकडून ऐकलेले आहेत. आता आपण पुढच्या वेळेस पुन्हा भेटणारच आहोत, उत्पन्नाबद्दल पाहणार आहोत आणि परत 15 दिवसांनी यावर काय रिझल्ट येतो हे पण आपण पाहणार आहोत. तरी सध्याकरिता येथेच थांबतो. धन्यवाद.